का बा झाडूवाला रेग्युलर यायला पाहिजे, गटर लाईनचं जे चोके जोगर राहते त्यांच्या कंप्लेंट व्यवस्थित घ्यायला पाहिजे, कचरा गाडी नेहमीप्रमाणे बरोबर वेळेवर यायला पाहिजे, याची सर्व जबाबदारी हे नगरसेवकाची राहते. ही जे बाकीचे नगरसेवक होते यांची पूर्ण निष्क्रियपणा होती. त्याच्यामुळे कसं आहे, आमची या प्रभागामधली जी जनता आहे एकदम नाराज आहे, त्यांच्यामुळे एकदम नाराज आहे त्याच्यामुळे. म्हणून त्याच्यामुळे कसं आहे, आणि वस्तीतले हे पण म्हणायचे का आम्हाला आमच्या वस्तीचा नगरसेवक हवा. म्हणून मी ऐन वेळेवर इथे फॉर्म भरला आणि मला पार्टीने पण एक उमेदवारी दिली. मी विलास किसनराव ठाकरे, प्रभाग क्रमांक 32 ड विभागामधून इलेक्शन लढत आहो आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून मी तुतारी या चिन्हावरून चुनाव चिन्ह लढत आहो. इथे काय झालं आहे, मागे या प्रभागामध्ये भाजपाचे नगरसेवक निवडून आले होते. यांनी या 5 वर्षामध्ये काहीच काम नाही वगैरे केलं. नाही तर झाडू मारणारे रेग्युलर नाही याचे, कचरा गाडीवाले रेग्युलर नाही याचे, आणि गटर जे राहते त्याचे जे चोके जोके त्यांच्या कंप्लेंटा देऊन पण ते पण काम नाही करायचे. आणि त्यांनी कसं त्या प्रभाग पूर्ण असा वाटून घेतल्यामुळे कसं झालं, ते जनता अगर त्यांच्याकडे गेली, अगर काही घेऊन तपली, तर ते हे सांगायचे का हे माझ्याकडे एरिया नाही, तो माझ्याकडे एरिया नाही, हा त्या गोटेकरकडे आहे. तर त्यांनी काहीच काम नाही केलं इथे मध्ये. आणि या जनतेचं एवढी समस्या आहे. आणि आता जे पक्षाने जे उमेदवार दिले आहे हे सर्व मानेवाडा रोड ते पलीकडचे, म्हणजे या भागामध्ये जो 18,000चा जो बेल्ट आहे या भागामध्ये एकही मोठ्या पक्षाचा उमेदवार नाही दिला आहे. म्हणून मला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी मला इथं उमेदवारी दिली आहे. आणि माझ्या गटामध्ये फक्त मी एकटाच उमेदवार आहो आणि मला भरपूर काही प्रतिसाद मिळत आहे जनतेचा वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आहे का नगरसेवकाला तर फक्त कसं आहे, जनतेचं काम हे आहे का बा झाडूवाला रेग्युलर यायला पाहिजे, गटर लाईनचं जे चोके जोगर राहते त्यांच्या कंप्लेंट व्यवस्थित घ्यायला पाहिजे, कचरा गाडी नेहमीप्रमाणे बरोबर वेळेवर यायला पाहिजे, याची सर्व जबाबदारी हे नगरसेवकाची राहते. ही जे बाकीचे नगरसेवक होते यांची पूर्ण निष्क्रियपणा होती. त्याच्यामुळे कसं आहे, आमची या प्रभागामधली जी जनता आहे एकदम नाराज आहे, त्यांच्यामुळे एकदम नाराज आहे त्याच्यामुळे. म्हणून त्याच्यामुळे कसं आहे, आणि वस्तीतले हे पण म्हणायचे का आम्हाला आमच्या वस्तीचा नगरसेवक हवा. म्हणून मी ऐन वेळेवर इथे फॉर्म भरला आणि मला पार्टीने पण एक उमेदवारी दिली. जे चंद्रजी पवार आहे यांचे जे पक्षाचे जे कार्यकर्ता आहे त्यांना जे जमीन लेवलचे कार्यकर्ता त्यांनी यावेळेस त्यांना तिकीट दिले आहे. म्हणजे असा VIP म्हणा या कोणी नंतर आलेला असा मोठा कोणी लीडर आहे त्यांना कोणत्याच पक्षाने ते तिकीट वगैरे दिले नाही त्यांनी. आणि जे खरंच कार्यकर्ता आहे, जे जमीन लेवलचे कार्यकर्ता आहे, जसं विधानसभा झाली, लोकसभा झाली, तिथे जे नेहमी तळकळीचे जे 5 वर्ष काम करतात अशा व्यक्तींना त्यांनी यावेळेस पूर्ण तिकीटं दिल्या. मी एक साधारण कार्यकर्ता आहे, मी या प्रभागाचे मला जाणूक आहे काय प्रॉब्लेम आहे काय नाही. म्हणून त्याच्यामुळे मला पण त्यांनी एक संधी दिली मला एक. बाकी पक्षांनी काय केलं आहे की जे जमीन लेवलचे जे कार्यकर्ता होते, ज्यांनी जे काम करत होते त्यांना डावललं त्यांनी. आणि मोठ्या लीडर म्हणजे मोठ्या लेवलचे जे आहे उमेदवार, जसं गाडी घोड्यामध्ये फिरतात, VIP लोक, अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली, जो की ते गाडीमधून उतरत पण नाही, 2 शब्द बोलत पण नाही, फक्त गाडीमधून बोलतात. आम्ही तर साधारण व्यक्ती, आम्ही कोणाहीसोबत जाऊन बोलतो वगैरे, हा आमचा भाग आहे. म्हणून ते म्हणतात ना की NMCचे जे इलेक्शन राहतात ते नेहमीच एक उमेदवाराचे इलेक्शन राहतात, पार्टीचं इलेक्शन नाही राहत. आणि कसं आहे, जनतेमध्ये जो वावरून राहते त्यांचं हे इलेक्शन राहते. आणि कसं आहे, जे मोठे VIP लोक ते कसं आहे मोठ्या लेवलचे राहतं ना, तुमचं कोणी त्यांनी एक ते कसं आहे ते माणूस ठेवतात आणि फोनवर पण ते मिळत नाही, आउट कॅचवर राहतात ते. आणि याच्यामुळे कसं आहे जनता त्रस्त झाली आहे. आता मागे इथं कसं गोटेकरला वगैरे तिकीट वगैरे दिली होती, हा भाग त्यांनी त्यांच्या निवडीमध्ये घेतला होता एरियामध्ये, पण त्यांनी एक पण काम नाही केलं. त्याच्यामुळे इथली पण जे जनता आहे पुन्हा नाराज आहे त्याच्यामुळे.
अजून एक इश्यू आपण जसं बघण्यात येतो की आता ज्या मनपाच्या ज्या शाळा आहेत त्या हळूहळू कुठेतरी डावलत आहे, म्हणजे त्यांचा स्तर जो आहे तो घटत आहे. आणि एक प्रकारे नागपूरमध्येच आपण बघितलं तर इंटरनॅशनल स्कूल, पब्लिक स्कूलचं एक जाळं आहे आणि मॅक्झिमम जे उमेदवार किंवा जे नेता आहेत त्यांच्याच मॅक्झिमम त्या शाळा आहेत. तर मनपाच्या शाळा ठीक करण्याऐवजी त्या स्वतःच्या शाळा पब्लिक स्कूल ओपन करतात. याच्यावर तुम्हाला काय वाटतं? माझं असं, मला अगर जनतेने अगर निवडून अगर दिलं, मी तर सर्वात मोठा जे महानगरपालिकेच्या जे बी कॉर्पोरेशनच्या शाळा आहे ज्या बंदगी अगर झाल्या असेल तर त्याला परत चालू करायचं, हे मी त्यांना सर्वात महत्त्व देईल त्याला. कारण की गरिबाची मुलं जातील कुठं, ते फी देईल कुठून? त्यांच्या 2 टायमाच्या रोजी दिवसभर कमावतात आणि 2 टायमाला ते खातात. ते आता ते रोजी म्हणजे त्या फीज कुठून भरणार, पुस्तकं कुठून गणवेश कुठून घेणार आहे? तर मला अगर जनतेने अगर संधी दिला तर मी सर्वात मोठं जे महानगरपालिकेचे जे शाळे आहे तर त्याला कसं चालू करता येईल, त्याला कसं नियमितपणे त्याला रेग्युलर करता येईल, त्याच्यावर माझा सर्वात जास्त भर राहणार आहे. ते म्हणतात ना की ज्या उमेदवाराला इश्यू माहीत असतात तोच उमेदवार ते इश्यू सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे, बरोबर. आणि आपण अपेक्षा आपल्याकडनं खूप जास्त आहे, कारण की तुम्हाला सगळ्या ग्राउंड लेवलचे इश्यूज माहिती आहे. प्रत्येक घरातल्या समस्या, वॉर्डाच्या समस्या तुम्हाला जाणून आहे, ग्राउंड लेवलवर आहे. कोणतेही असे 2 कामं जे तुम्ही जर निवडून आला प्रायोरिटी बेसवर सगळ्यात पहिले ते 2 कामं तुम्ही करणार असं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जे प्रभागामध्ये जे गटर सिवर लाईनचा जो प्रॉब्लेम आहे, सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण कसं आहे, इथे जे लाईन जी पडली आहे 30-40 वर्षात जुनी लाईन आहे तिथे, आणि ते कसं आहे ते जीर्ण झाली आहे. आणि तिथे कसं आहे तर नेहमीपणे चोकेच राहतात. तर चोकेच असल्यामुळे कसं आहे, इथं आता मागे कोणी नसल्यामुळे तर जनतेला एवढा त्रास झाला, एवढा त्रास. कोणत्या विहिरीला पाणी, त्या गटाचं पाणी लागतं, विहिरी खराब होऊ राहिला, पाणी स्वच्छ नाही मिळून राहिलं. आणि हे बाकीचे निष्कर्ष जे मागेचे जे नगरसेवक होते त्यांनी बिलकुल काही काळजी वगैरे नाही घेतली त्यांनी, त्याच्यामुळे नागरिक एकदम त्रस्त आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्या गटर लाईनचं जे आहे सर्वात महत्त्वाचा तो सवाल आहे. जनतेला 24 तास आता हे 7चं त्यांनी पाणी दिलं पण काही अवेलेबल पाणी नाही. त्यांना पाण्यावर मी भर देईल की सकाळी कमीत कमी 2 तास तरी रेग्युलर पाणी मिळालं पाहिजे, संध्याकाळला 2 तास रेग्युलर पाणी मिळालं पाहिजे, कारण की त्यांची ते पाण्याची समस्या सुटली पाहिजे. आणि जे नेहमीप्रमाणे जे गाडीवाले जे आहे कचरावाले त्यांनी नेहमीप्रमाणे गाडी कचरा उचलणारे आलेच पाहिजे, झाडून मारणारे नेहमी बरोबर रेग्युलर आलेच पाहिजे. हे सर्वात जास्त माझे हे कार्य आहे. आणि बिलकुल माझा पूर्ण मी काही रॅली वगैरे काढत नाही आहे माझे, म्हणजे असं काही. आणि मी काही किरायाने आणि बाया लेडीज कोणी आणत नाही. आम्ही जे बी 8-15 जे बी लोक आहे आम्ही डोर टू डोर जात आहे. मी पर्सनल गुड मॉर्निंगमध्ये 7 ते 10 वाजेपर्यंत मी स्वतः एकटा ग्राउंड लेवलला आणि जिथे जिथे ग्राउंडमध्ये जे मॉर्निंग वॉक करता येतं त्यांना मी मिळत आहे. त्यांचा मला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि शुभेच्छा पण देत आहे. ते एक प्रश्न फक्त असा विचारायचा होता की आपण बघितलं ना तर पश्चिम नागपूर आणि आपला दक्षिण याच्यामध्ये थोडासा आपल्याला फरक दिसतो. तिकडे ज्या वेगाने म्हणा, ज्या प्रमाणे डेव्हलपमेंट किंवा जी कामं होतात ते इकडे येता येतात ते सगळे स्लो का होतात? म्हणजे काय स्लो कसं आहे, हा दक्षिण विभागामध्ये अनविकसित भाग आहे. जसं उत्तर म्हणा या दक्षिण म्हणा, हे दोन्ही लेवल कसं आहे, इथे अनुसूचित जमाती वर्ग जास्त असल्यामुळे याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे यांच्यावाला. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि कसं आहे, हा जातीभेदवाला यांनी पक्षांनी नाही करायला पाहिजे. विकास काम आहे, सर्वाला समान समजून काम करायला पाहिजे. हे माझी सर्वात मोठं धोरण आहे. अपेक्षा तुमच्याकडनं तीच आहे की हा जो भेदभाव आहे हा नक्कीच तुम्ही बिलकुल बिलकुल. आणि तुम्ही ज्या इलेक्शनाला समोर जात आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलतून खूप खूप शुभेच्छा. बिलकुल धन्यवाद. हीच आहे की विकास जो नावात आम्हाला ऐकायला भेटतो तो नक्की दिसेल. माझं नाव विलास आहे, तो विकास तर जरूर करणार. वारे तुतारी, वारे तुतारी, वारे तुतारी, वोट फॉर तुतारी.